पुढे थोडीच्या बातमीकडे बातमी संभाजीनगरहून उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक करण्यात आलेली आहे। उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरून दरोडा प्रकरणी नांदेड येथून सराफासह 4 जणांना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। विजय शिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, संतोष लड्डा दरोडा प्रकरणी आणखी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे, सविस्तर। नक्कीच जर पाहिलं गेलं तर 21 दिवसापूर्वी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती दरोडा पडला होता आणि त्यामध्ये 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी जी आहे ती चोरीला गेली होती। यामध्ये सध्या 13 जण जे आहे ते अटक करण्यात आले। तर काल सुद्धा पोलिसांकडून वेगळी पथकं जी आहे ती तयार करण्यात आली होती। यामध्ये नांदेडमधील सोने व्यापारी आणि अंबाजोगाईतील 2 जण जे आहेत अशी 4 जण पुन्हा एकदा अटक करण्यात आले। या प्रकरणी तब्बल 17 आरोपी जे आहेत ते आता पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडून सध्या 51 तोळे सोनं जे आहे ते हस्तगत पोलिसांना करण्यात यश आलेलं आहे। मात्र उर्वरित सोनं जे आहे ते अद्यापही सापडलं नाही। यातील जे आरोपी आहेत त्यांनी खुलासा देखील दिलेला आहे। एन्काउंटर झालेला अमोल खोतकर जो तरुण आहे याच्याकडे संपूर्ण सोनं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना देखील नोटीस बजावली होती। त्याच्या बहिणी आणि कुटुंबाला आधार कार्ड जमा करण्याची जी आहे ती नोटीस बजावल्यानंतर त्याच्या बहिणीने आणि वडिलांनी जे आहे ते आपले आधार कार्ड आणि ते पोलीसकडे जमा केलेले आहे। मात्र आता संतोष लड्डा प्रकरणी जे आहे ते आरोपीत मोठमोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 17 जण जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अमोल खोतकर या तरुणाने सगळ्यांना 200 ग्रॅम सोनं दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आणि हे सोनं वितळून ते आता वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते विक्री करत होते। तर काही परराज्यात देखील विक्री केल्याचा संशय जो आहे तो देखील पोलिसांना आहे। त्यामुळे आता यामध्ये काल सुद्धा 4 जणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आशिष बाकलीवार, शेख शाहरुख, शेख अब्दुल आणि शेख सोहेल अशी आरोपींची नाव आहे। तर यापूर्वी देखील 13 जण जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यामुळे आता या 5.5 किलो सोनं नेमकी कुठे आहे याचा शोध जो आहे तो आता सध्या पोलीस घेत आहे आणि या प्रकरणी आरोपींची मोठी संख्या जी आहे ती वाढ होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जात आहे। विजय, आणखी काही आरोपी यामध्ये संशयित अडकण्याची शक्यता आहे का? आता 4 आहेत आणि हे प्रकरण अजून किती लांबणार आहे? नक्कीच जर पाहिलं तर मागील 8 दिवसापासून पाहिलं तर या प्रकरणी जे आहे ते मोठ्या आरोपी संख्या जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळत आहे आणि सगळ्यांना अमोल याने 200 ग्रॅम विक्रीसाठी दिलं असल्याचं सांगितलं जातं आणि हे सोनं जे आहे ते 5.5 किलो होतं आणि त्यामुळे यामध्ये मोठे आरोपी जे आहेत ते असू शकतात असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या तब्बल 4 टीम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागात गेलेल्या आहेत। पुणे असेल किंवा नागपूर असेल अशा वेगळ्या याच्यात गेल्या आहेत। तर दोन राज्यांमध्ये देखील पोलिसांनी टीम जी आहे ते केलेले आहेत आणि हे संपूर्ण सोनं अमोल खोतकरकडेच असल्याचं पोलिसांना जबाब जे आहे ते येथील आरोपींनी दिलेला आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे। त्यामुळे हा आरोपीचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।